आपण सगळे एकमेकांशी बोलतो, पण मनात प्रश्न येतो, खरंच आपण मन मोकळं करतो का? की फक्त शब्द बोलतो आणि मन आतमध्येच दाबून ठेवतो, किंवा खऱ्या भावना मनातच दाबून ठेवतो? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. मित्रमैत्रिणींनो, आजचा प्रश्न, मन मोकळं कसं करायचं? हो, सगळ्यांच्या आयुष्यात रोज नवनवीन गोष्टी घडत असतात, प्रसंग घडतात, घटना घडतात. त्या प्रसंगानुसार, घटनेनुसार आपल्याला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि त्यावेळी आपल्या मनात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात. जशा घटना घडतात तशा आपल्या भावना बदलत असतात. कधी दुःखाची, कधी रागाची, कधी भीतीची, ताणाची, कधी असुरक्षित वाटतं, कधी कधी भविष्याची चिंता वाटते. असे अनेक भाव आपल्या मनात असतात. आपण काय करतो, बऱ्याच वेळेला आपण त्या कोणालाच सांगत नाही. तर का सांगत नाही? कारण आपल्याला खात्री नसते ना, की मी सांगितलेल्या प्रसंगावर किंवा बोलण्यावर लोक किती विश्वास ठेवतील, किंवा माझ्या फिलिंग्स, माझ्या भावना जाणून घेतील का, मला समजून घेतील का, त्यावर काय विचार करतील. आणि मी सांगितलेल्या माझ्या संवादावर, ते माझ्या व्यक्तिमत्वावर मला जज तर नाही ना करणार. आणि मग आपण आपल्या मनातल्या ज्या साठवलेल्या भावना असतात, त्या प्रत्येक भावनांचं ओझं आपल्याला हळूहळू तोडत जातं. आपण बाहेरून हसत असतो, पण आतून खूप थकत जातो. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या भावनिक समतोल ढासळतो. आपल्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धती बदलतात. कधी ट्रिगर होऊन फटकळपणे बोलतो, कधी इतके इमोशनल इनबॅलन्स होतो की छोट्या गोष्टींवरूनही आपल्याला रडू येतं. कधी खूप असुरक्षित वाटतं, कारण ते फक्त त्या क्षणाचं दुःख नसतं, ते साचलेल्या सगळ्या भावनांचं ओझं असतं. हो, या भावनांचं ओझं आपल्या मनावर दिवसेंदिवस वाढत जातं. मग इथे प्रश्न असा येतो की मग मन मोकळं करायचं तरी कसं? यावर उपाय काय आहे? कोणाजवळ करावं? तर मला असं वाटतं, वास्तवता स्वीकारून भावनांवर कंट्रोल कसा ठेवता येईल, तर मला हे मान्य करावं लागेल की माझ्या बरोबर जे घडतंय त्याचा मला त्रास होतो आहे, हे मला मान्य करायला हवं. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, आपल्या ज्या बिलीफ सिस्टीम्स असतात किंवा आपण ज्या संस्कारातून आलेलो असतो, कोणाजवळ काही बोलायचं नाही, व्यक्त व्हायचं नाही, आपल्या सगळ्याच गोष्टी, फ्युचर प्लॅन्स या सांगायच्या नाहीत, या ओझ्याखाली, किंवा आपली जर जडणघडण किंवा अहंकारी इगो, अहंकारामुळे सुद्धा आपण की मी माझी पडती बाजू त्याच्याजवळ का सांगू, मी माझं रडगाणं त्याच्याजवळ का गाऊ, किंवा मी माझ्या मनातलं त्याला का सांगू, अशा द्विधा मनस्थितीमध्ये आपण त्या आपल्या भावना दाबायला सुरुवात करतो. कोणाजवळ काही सांगायचंय किंवा नाही, यामुळे खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी, किंवा मग मी खूप स्ट्रॉंग आहे ह्यासाठी आपण मन मोकळं करत नाही. आपल्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती असावी ज्याच्या समोर तुम्हाला मुखवटा घालून वावरावं लागत नाही.
आणि मग ती कोणीही असू शकते. आपली आई, वडील, आपली जवळची मैत्रीण, आपली बहीण, कोणीही क्लोज पर्सन ज्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्याजवळ मनातलं सगळं बोलू शकतो. जर तुमच्या अवतीभोवती अशा विश्वासू व्यक्ती नसतील तर काही हरकत नाही. तुमच्या मनातल्या भावना डायरीत लिहायला सुरुवात करा. हो, जे वाटतंय, जसं वाटतंय, जसच्या तसं डायरीत लिहा. कोणी कोणी डायरी वाचेल का याचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही लिहायला लागाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमचं मन हलकं होतंय. बऱ्याच वेळेला आपण मनातल्या मनात बोलत असतो. हो, जेव्हा तुम्ही हे बघाल, ऐकाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हो, मला पण ही सवय आहे. तर काय करायचं, आपण जे दुसऱ्यांजवळ व्यक्त करू शकत नाही, आपल्याला शांत वाटत नाही किंवा कोणाजवळ तरी बोलावंसं वाटतं, तेव्हा स्वतःशी संवाद साधा, स्वतःशी बोलायला लागा. थोडं अवघड आहे. तुम्ही म्हणाल हे काय सांगतेय, पण हे मी स्वतःवर आजमावलं आहे. खूप पॉवरफुल टेक्निक आहे हे. मी तर हल्ली आरशासमोर उभं राहून मस्त स्वतःशी बोलायला शिकलीये, छान गप्पा मारते आणि ज्या कुठल्या माझ्या भावना असतील त्या स्वतःला सांगते. मला त्रास होतोय, मला दुखतंय, मला वेदना होतात, मी आज आनंदी आहे, माझ्या ह्या अचिव्हमेंट्स आहेत, मला आज हे करायचं आहे, आज मी दुखावली असेल, मला कोणी हर्ट केलं असेल तर तो सुद्धा संवाद मी स्वतःशी साधते. आपल्या बऱ्याच खऱ्या भावना जेव्हा अनुभवतो, या ज्या टेक्निक वापरतो, स्वतःशी बोलायला लागतो, तेव्हा आपलं मन आतून खूप शांत होतं. घडलेल्या घटना, प्रसंग, व्यक्ती विसरायला मदत होते. स्वतःचं मन मोकळं करणं म्हणजे अपराध नाही बरं का, किंवा कमीपणा पण वाटून घेऊ नका. ती एक आपल्या स्त्रीमधली ताकद आहे. म्हणजे अगदी स्त्रीच नाही, पुरुष सुद्धा ही टेक्निक वापरू शकतात. जो माणूस स्वतःच्या खऱ्या भावना जशा आहेत तशा स्वीकारतो, तोच खरा मजबूत असतो. आणि जो भूतकाळात रमतो, जो भूतकाळातल्या घटनांमध्ये रमतो, भूतकाळातल्या रागामध्ये रमतो, भूतकाळातल्या संवादामध्ये रमतो आणि डोक्यावर बॅगेज घेऊन फिरतो, तो कमकुवत असतो असं मला वाटतं. म्हणून आज एक संकल्प करा मित्रमैत्रिणींनो, आज अगदी छोटासा प्रयत्न करा. जर या सगळ्या बॅगेज मधून बाहेर यायचं असेल, डोक्यावरचं ओझं विचारांचं कमी करायचं असेल, स्वतःपासून स्वतःला दूर ठेवू नका. मनातल्या भावना दाबू नका. मनात जे काय चाललंय ते व्यक्त करा. कारण मन मोकळं केलं की आपण आणि आपलं व्यक्तिमत्व बहारदार होतं. आपल्यात आत्मविश्वास येतो आणि आपल्यातली कला, कौशल्य बाहेर येतात आणि जीवन सुंदर वाटायला लागतं. जगणं थोडं हलकं होतं. आपण आपल्याला समजायला लागल्यावर आपण आपलं आयुष्य, नाते, कुटुंब, परिवार, आपली स्वप्न, जीवनातला आनंद संयमाने जगू लागतो. सगळं मनात ठेवून जगणं थांबवा. थोडं थोडं का होईना म्हणून मोकळं करायला शिका. मनात ओझं ठेवू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना पण शेअर करायला विसरू नका.
आणि चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर या माय स्वीट जर्नी या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण तुमच्या आनंदाशिवाय माझा आनंद व्यर्थ आहे आणि माझा आनंद तुमच्या लाईक्सच्या, कमेंट्सच्या आणि शेअरिंगच्या गोष्टींवर अवलंबून आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर मला हुरूप येतो आणि मी अजून चांगले चांगले विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि चांगल्या प्रकारे मी मांडण्याचा प्रयत्न करेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.